बाळाचा आवाज येईल, लवकरात लवकर बाळ झालं पाहिजे. मित्रांनो, लग्न झाल्यानंतर पती पत्नीची एकच इच्छा असते की आपल्याला लवकरात लवकर मूलबाळ व्हावं आणि मूलबाळ लवकर होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे त्या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला टायमिंग, पोझिशन आणि सगळ्या गोष्टीविषयी तुम्हाला सायंटिफिक रित्या समजावून सांगणार आहे. तर मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला माझ्या क्लिनिकद्वारा म्हणा किंवा माझ्या व्हिडिओद्वारा म्हणा मी तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर सांगतो, जर तुम्ही माझे चांगले सगळे व्हिडिओ जर बघितले तर मला वाटतं तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची गरज पण भासणार नाही. कारण की लैंगिक समस्या ज्या असतात ह्या अज्ञानातून जास्त घडून येतात. अज्ञान जर असेल, जर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती नसेल तर नक्कीच तुम्हाला लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि त्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवत असतो की जेणेकरून छोट्या मोठ्या कारणासाठी तुम्हाला औषधांची किंवा डॉक्टरांची गरज भासली नाही पाहिजे. तर मित्रांनो, खरोखर तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला सायंटिफिक जर व्हिडिओ पाहिजे असतील, तुमचं चांगलं नॉलेज वाढवायचं असेल तर माझ्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून तुमच्याकडून पण त्यांना मदत होऊ शकते. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे, लवकरात लवकर बाळ झालं पाहिजे त्यासाठी आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं. कारण की लग्न झाल्यानंतर घरच्या लोकांची किंवा तुमच्या पती पत्नींची इच्छा असते की केव्हा आपल्या घरामध्ये बाळ येईल, त्या बाळाचा आवाज येईल, त्याचा हसू येणार, असं तसं ते म्हणजे वाट बघत असतात. ही वाट जर तुम्हाला सोपी करायची असेल तर त्यासाठी मी तुम्हाला आज काही 2-3 गोष्टी सांगणार आहेत की जे तुम्ही जर फॉलो केल्या तर मला वाटतं तुमच्या घरी लवकरच पाळण्यामध्ये बाळ येऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे लोकांना माहीत नाही की 90% लोक माझ्याकडे येतात त्यांना माहितीच नसतं. त्यांना असं वाटतं की आपण फक्त रेग्युलर बेसिसवर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी किंवा समागम केलं तर आपल्याला बाळ व्हायला काहीच हरकत नाही. तर नाही, असं नसतं. कारण की स्त्रियांमध्ये प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी अंडाशयातून एक बीज निर्माण होतं, ज्याला आपण ओव्हरीमधून ओव्हम म्हणतो. तर ओव्हम रिलीज होतं हे मासिक पाळीच्या 14व्या-15व्या दिवशी होतं, जर 28 दिवसाची मासिक पाळी जर रेग्युलर बेसिसवर असेल तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की समजा 28 दिवसाची जर पाळी असेल तर 14 दिवस हा झाला मिड डे, तर 2 दिवस 11, 12, 13, 14 आणि 15, 16, 17, 18 2-4 दिवस अगोदर, 2-4 दिवस नंतर डेली बेसिसवर किंवा अल्टरनेट डेवर तुम्हाला समागम करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण की फक्त ह्याच दिवसामध्ये स्त्री बीज उपलब्ध असतं आणि जेव्हा स्पर्म आतमध्ये गेलं तर त्यांचं मिलन होऊन तुम्हाला बाळ राहण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात होऊन जातात. अदरवाईज बाकीच्या दिवसामध्ये तुम्ही जर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करत असाल, दॅट इज ओनली फॉर द एन्जॉयमेंट म्हणून आपण करू शकता. पण मूलबाळ होण्यासाठी कंपल्सरी ओव्हुलेशन पिरियडमध्ये तुम्हाला शारीरिक संबंध ठेवणं गरजेचं असतं. आणि हे बऱ्याच लोकांना माहीत पण नसतं. कारण आज पण माझ्याकडे जे पेशंट येतात ते अज्ञानातून इनफर्टिलिटीद्वारा खूप परेशान असतात आणि बरेच IVF वगैरे करून बसतात आणि तरी त्यांना मूलबाळ होत नाही. कारण की त्यांना त्यांचा ठराविक वेळ आणि काळ त्यांना माहीत नसतो आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडून चुका होतात आणि त्यांना मूलबाळ होण्यासाठी नक्कीच अडथळे निर्माण होतात. तर तसं न करता मिड सायकल, ज्याला आपण ओव्हुलेशन पिरियड म्हणतो, या दिवसामध्ये 7 ते 8 दिवसामध्ये मासिक पाळीच्या 12व्या रात्रीपासून तर 18व्या रात्रीपर्यंत रोज किंवा अल्टरनेट डे संबंध ठेवणं गरजेचं असतं. आता अल्टरनेट डे आम्ही का सांगतो की जर अल्टरनेट डे तुम्ही जर ठेवत असाल, एक दिवसा आत ठेवत असाल, तर तुमची स्पर्म क्वालिटी, क्वांटिटी आणि व्हॉल्यूम हा चांगला इम्प्रूव्ह होतो. डेली बेसिसवर जर केलं तर होऊ शकतं तुमची शुक्रांची संख्या कमी होऊ शकते, व्हॉल्यूम कमी होऊ शकतो, तुम्हाला परफॉर्मन्स अँझायटी निर्माण होऊन जाते. कारण बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा पेशंटला सांगतो की ह्या दिवसामध्ये तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, तर त्याच दिवसामध्ये त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. त्याचं मेन कारण असतं ते परफॉर्मन्स अँझायटी. कारण शरीराला असं काम केल्यासारखं वाटतं, दडपण येतं आणि त्याच्यामुळे इरेक्शन येत नाही आणि त्याच दिवसामध्ये टेन्शन येऊन त्यांना प्रॉपर इरेक्शन न झाल्यामुळं त्यांना समागम करता येत नाहीत आणि त्याच्यामुळं मूलबाळ होण्यासाठी बऱ्याच लोकांना अडथळा येतो. तेव्हा अशा वेळीस तुम्हाला काही चिंता काळजी करायची गरज नाही. तुमच्या मनामध्ये भीती, दडपण येऊ नका देऊ. असं जर काही होत असेल तर नक्की प्राणायाम, योगा किंवा मेडिटेशनचा सहारा घेणं अत्यंत गरजेचं असतं. हे झालं सोपी गोष्ट. दुसरी गोष्ट, आता बऱ्याच वेळ मला पेशंट विचारतात की डॉक्टर साहेब, कोणत्या पोझिशनमध्ये केलं तर मला मूलबाळ लवकर होईल.
असं बऱ्याच वेळा मला पेशंट विचारतात. तर सगळ्यात चांगले पोझिशन मी सांगतो तुम्हाला, की जितकं डीप पेनिट्रेशन होणार, ज्या पोझिशनद्वारा जितकं डीप पेनिट्रेशन होणार तितकं गर्भाशय पिशवीच्या तोंडावर आपलं वीर्य फेकलं गेलं पाहिजे, तितकं लवकर आपलं ओव्हमचं आणि स्पर्मचं कॉन्टॅक्ट येतो आणि आपल्याला मूळबाळ होण्यासाठी मदत होते. तर आता त्यासाठी 90% लोकं जे आहेत ते मिशनरी पोझिशनमध्ये करतात. ही पण पोझिशन चांगली आहे. पण जर तुम्ही तिचे दोन्ही पाय आपल्या म्हणजे खांद्यावर जर ठेवले आणि डीपली पेनिट्रेशन केलं, तर मला वाटतं ही पोझिशन तुम्हाला लवकर मूळबाळ होण्यासाठी नक्कीच मदत करू शकते. दुसरी पोझिशन तुम्ही जर मला विचारली, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉगी पोझिशन. म्हणजे तिला घुटण्यावर टेकावं लागतं आणि हात बेडवर ठेवावे लागतात आणि जर पाठीमागून जर बरोबर डॉगी स्टाईल पोझिशनमध्ये जर केलं, तर त्याच्यामध्ये पण डीप पेनिट्रेशन होतं आणि वीर्य खूप फास्ट आणि गर्भाशय मुखावर फेकलं जातं आणि त्याच्यामुळं ओव्हरी आपला ओव्हम आणि स्पर्मचं कॉन्टॅक्ट होण्याचं चान्सेस हे खूप जास्त वाढतात. तर ही पण पोझिशन तुम्ही निवडू शकता. तुमच्या अकॉर्डिंग टू तुमच्या म्हणजे दोघांच्या तब्येतीनुसार, दोघांच्या विचार विनिमय केल्यानुसार जर तुम्ही चांगली पोझिशन निवडली, तर नक्कीच तुम्हाला लवकर मूलबाळ होण्यासाठी हे पोझिशन पण तुम्हाला नक्कीच मदत करतात. तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, की जेव्हा केव्हा तुम्ही चांगलं हेल्दी बाळ म्हणजे साठी प्रयत्न करत असता, तर त्यावेळेला तुमचं दोघांचं आरोग्य शारीरिक आणि मानसिक हे खूप चांगलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला रेग्युलर बेसिसवर व्यायाम आणि आहाराकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं. जितकं चांगलं पौष्टिक आहार तुम्ही घेसाल, तितकं तुमचं सिमेन व्हॉल्यूम वाढणार आणि तितकं त्यांचं लुब्रिकेशन वाढणार किंवा त्यांचं ओव्ह्युलेशन चांगलं होणार. तर दोघांनी आपल्या आहाराकडं पण लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं. या 3 गोष्टी जर तुम्ही प्रॉपररित्या जर फॉलो केल्या, तर मला वाटतं लवकरात लवकर तुमच्या कुशीमध्ये बाळ होऊ शकतं आणि अजून काही तुम्हाला अडचणी वाटत असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही केव्हाही मला व्हिडिओ कॉल करून दोघेही पती-पत्नी समोर बसून जे काही तुमच्या मनातील प्रश्न असतील किंवा जे काही अडथळे येत असतील, त्याच्याविषयी नक्कीच माझ्याशी चर्चा करू शकता. धन्यवाद मित्रांनो.